विद्यार्थी मित्रांनो, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शंकरनगर तसेच वाणिज्य विभागातर्फे आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आज आपणास फंडामेंटल्स ऑफ इन्कम टॅक्स या विषयातील युनिट 4चा अभ्यास करायचा आहे, जे आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, गृह संपत्तीपासून उत्पन्न। आयकर कायदा 1961 मधील कलम 22 नुसार गृह संपत्तीपासून उत्पन्न हे एक उत्पन्नाचं शीर्षक आहे। यामध्ये आयकर अधिनियमानुसार जी गृह संपत्ती करदात्याच्या मालकीची आहे, उदाहरणार्थ घर, इमारत व त्यास लागून असलेली जमीन, या जमिनीच्या आणि त्या घराच्या वार्षिक मूल्यावर आयकर आकारण्यात येतो आणि त्या संबंधित असेशीला करदात्याला त्या उत्पन्नावर कर भरावा लागतो। परंतु अशी इमारत जिचा उपयोग करदाता व्यवसाय किंवा पेशासाठी करीत असेल, तर त्या इमारतीपासून प्राप्त होणारे उत्पन्न हे गृहसंपत्तीपासून उत्पन्न ह्या शीर्षकाखाली येऊ शकत नाही। तर आपण पुढील भाग अभ्यासूयात। इंडियन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 आणि अंडर सेक्शन 22 नुसार गृह संपत्तीपासून उत्पन्न निर्धारित करत असताना आपणास खालील बाबी विचारात घ्याव्या लागतात। त्यामध्ये पहिली बाब आहे घरे, इमारती आणि त्यास लागून असलेली जमीन। एखादा करदाता आहे की ज्याचं घर आहे, इमारत आहे, त्यापासून प्राप्त होणारं भाडं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून संबोधलं जातं। त्यासोबतच एखादा बंगला, गोदाम, मनोरंजन व इतर कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला हॉल, सिनेमागृह, स्टेडियम यांचा सुद्धा गृह संपत्तीमध्ये समावेश केला जातो। तसेच घर व इमारतीला लागून असलेली जमीन म्हणजे घराचे अंगण, खेळाचे मैदान, किचन, गार्डन, मोटार गॅरेज, गुरांचा गोठा, तसेच घराजवळची पार्किंगची जागा इत्यादींचा समावेश ह्या घर या संज्ञेमध्ये होतो आणि यापासून जे उत्पन्न मिळतं त्यास इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणतात आणि संबंधित असेशीला यावर कर भरावा लागतो। हे कर भरत असताना संबंधित घराचं वार्षिक मूल्य विचारात घेतलं जातं आणि त्या वार्षिक मूल्याच्या आधारे संबंधित करदात्याला कर भरावा लागतो। ते वार्षिक मूल्य निर्धारित करत असताना खालील ABCD किंवा अ-ब-क-ड बाबींचा विचार करणं आवश्यक आहे। या आधारे त्या घराचं ॲन्युअल मूल्य ठरवलं जातं आणि त्यावर कर आकारला जातो, काही विशिष्ट डिडक्शन दिली जातात आणि त्यानंतर ते शिल्लक राहिलेलं उत्पन्न हे टॅक्सेबल होतं। यामध्ये पहिलं आहे म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू। महानगरपालिका किंवा नगरपालिकाद्वारे स्थानिक कर आकारणीसाठी विशिष्ट कालावधीमध्ये एक सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारे गृहसंपत्तीचे स्थिर भाडे निश्चित केले जाते, त्यास
म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू म्हणतात. याचा आधार वार्षिक मूल्य ठरवण्यासाठी घेतला जातो. त्यानंतर ब आहे ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू, वास्तविक भाडे मूल्य. त्या गृहसंपत्तीच्या मालकाला त्या घराच्या भाडेकरूकडून जे वार्षिक भाडे प्राप्त होते त्यास ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू असे म्हणतात. त्यानंतर क फेअर रेंटल व्हॅल्यू, उचित भाटक मूल्य. फेअर रेंटल व्हॅल्यू, गृहसंपत्ती ज्या भागात आहे तशाच भागात त्याच प्रकारचे घर भाड्याने दिल्यास प्राप्त होणारे भाडे म्हणजे फेअर रेंटल व्हॅल्यू होय. त्यानंतर शेवटचा आहे स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू, प्रमाप भाडे मूल्य. ज्या शहरामध्ये रेंट कंट्रोल ॲक्ट लागू केला जातो त्या ठिकाणी शासनामार्फत भाडे नियंत्रण कायदा लागू केला जातो आणि त्या आधारे घरांचं भाडं ठरवण्याचे निर्देश दिले जातात. त्यास स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू असे म्हणतात. म्हणजे त्या प्रमाप भाड्याच्या मूल्यापेक्षा जास्तीचं भाडं संबंधित घरमालकांना त्या शहरामध्ये त्या भागामध्ये आकारता येत नाही. ह्या 4 बाबीचा विचार करून त्याची तुलना करून विशिष्ट फॉर्म्युल्यानुसार त्या विशिष्ट घराचं ॲन्युअल रेंटल व्हॅल्यू ठरवलं जातं आणि त्या आधारे त्या व्यक्तीला मग टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करून टॅक्स भरावा लागतो. यानंतर पुढील भाग आहे करदाता गृहसंपत्तीचा मालक असावा. जी संपत्ती म्हणजे जे घर भाड्यानं दिलं जाणार आहे ते घर संबंधित व्यक्तीच्या मालकीचं असणं आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीनं घर भाड्याने घेऊन तेच घर सबलेट केलं असेल म्हणजे पोट भाड्यानं दिलेलं असेल आणि त्या भाडेकरूला जे भाडं प्राप्त होत असेल तर त्या भाडेकरूला प्राप्त होणारं भाडं हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येईल. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये त्याची गणना होऊ शकणार नाही. त्यानंतर पुढील मुद्दा आहे गृहसंपत्तीचा उपयोग स्वतःच्या व्यापार, व्यवसाय किंवा पेशासाठी होऊ नये किंवा होत नसावा. जर एखादी इमारत एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या व्यवसायासाठी यूज केली असेल, पेशासाठी यूज केलेली असेल तर त्यापासून मिळणारं उत्पन्न हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये येत नाही, तर ते उत्पन्न व्यवसाय किंवा पेशापासून उत्पन्न या शीर्षकामध्ये कर पात्र होते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे स्वतःच्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी घर भाड्याने दिल्यास एखादा मालक आपल्या कर्मचाऱ्यांना आपलं स्वतःचं घर भाड्यानं राहण्यासाठी देत असतो आणि त्या संपत्तीपासून घरापासून जर त्या मालकाला भाडं प्राप्त होत असेल तर ते भाडं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये न येता ते भाडं इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशनमध्ये जातं. इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये जातं. व्यवसायापासून उत्पन्न या शीर्षकामध्ये त्याची गणना केली जाते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे विवादग्रस्त मालकी हक्क. एखाद्या घराच्या संदर्भामध्ये विवाद चालू असेल, तंटा चालू असेल, न्यायालयामध्ये ती केस चालू असेल तर अशा वेळेस कर निर्धारणाकरिता आयकर विभाग निर्णय देऊन त्या गृहसंपत्तीचा लाभ घेणारी जी व्यक्ती असेल त्याच व्यक्तीचं त्या गृहसंपत्तीपासून उत्पन्न गृहीत धरते आणि त्याला त्यावर टॅक्स भरावा लागतो. यानंतर पुढील बाब आहे
ग्रह संपत्तीमध्ये अन्य संपत्ती व सुविधा उपलब्ध करून दिल्यास काही वेळेस एखादी इमारत किंवा घर भाड्यानं देत असताना त्यामध्ये फर्निचर असतं, मशिनरी असू शकते, इतर साहित्य असू शकते आणि त्याचं कंपोजिट भाडं आकारलं जातं. आणि ज्या वेळेस असं भाडं सेपरेट करता येत नाही, त्याची विभागणी करता येत नाही, त्यावेळेस अशा इमारतीपासून जे भाडं प्राप्त होतं, उत्पन्न प्राप्त होतं, त्यास इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या शीर्षकाखाली गणलं जातं. त्या हेडखाली त्यावर टॅक्स भरावा लागतो. परंतु जर इमारतीचं भाडं वेगळं आणि इतर साहित्याचं भाडं वेगळं करता येत असल्यास त्या ग्रहसंपत्तीचं भाडं जे मिळेल ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये त्याची गणना केली जाईल. यानंतर पुढील मुद्दा आहे ग्रहसंपत्तीची मालकी एकापेक्षा जास्त व्यक्तीकडे असल्यास म्हणजेच को ओनर असल्यास. काही वेळेस एखाद्या ग्रहसंपत्तीचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त मालक असू शकतात. त्यावेळेस त्यांची पहिल्यांदा त्यांनी जे पोझिशन केलेलं आहे त्या इमारतीमध्ये त्यानुसार त्यांचा त्या इमारतीमधील हिस्सा निश्चित केला जातो आणि प्रत्येक सहस्वामीच्या ग्रहसंपत्तीच्या प्राप्त भाड्यानुसार हिस्सा ठरवला जातो आणि ते एकूण उत्पन्न त्या ग्रहसंपत्तीपासून उत्पन्न संबोधल्या जाते आणि त्यावर कर भरावा लागतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे करमुक्त ग्रहसंपत्ती उत्पन्न. असे काही इमारती असतात की ज्यावर उत्पन्न मिळालं तरी कर भरावा लागत नाही. त्यामध्ये पहिली आहे संपत्ती कृषी ग्रहसंपत्ती. कृषीमध्ये जे फार्म हाऊस बांधलेले असतात आणि त्या संपत्तीपासून जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला शेतकऱ्याला उत्पन्न मिळत असेल तर ते एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स आहे, त्यावर कुठलाही कर आकारला जात नाही. त्यानंतर आहे भूतपूर्व महाराजांच्या एका महालापासूनचे उत्पन्न. जे भारतामध्ये पूर्वीचे राजे महाराजे आहेत त्यांचे जे वंशज आहेत त्यांच्या वंशजांना त्यांच्या मालकीच्या एका महालापासून एका राजवाड्यापासून मिळणारं उत्पन्न हे एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे स्थानिक प्राधिकरण, वैधानिक संशोधन संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, खेळ व क्रीडा महामंडळे, रुग्णालये, राजकीय पक्ष, धर्मादाय संस्था, श्रमिक संघ यांना मिळणारे ग्रहसंपत्तीपासूनचे उत्पन्न. ह्या एवढ्या ज्या संस्था आहेत या संस्था समाजाच्या उत्थानासाठी काम करतात. म्हणून यांना एखाद्या त्यांच्या इमारतीपासून जर काही रेंट मिळत असेल तर तो रेंट एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स आहे. त्यानंतर आहे करदात्याची स्वनिवासाची 2 घरे. एखादा आशेसी आहे ज्याच्याकडे दोन घरं आहेत आणि दोन्ही घरं तो स्वतःच्या निवासासाठी वापरत असेल तर ते त्याचा ॲन्युअल व्हॅल्यू नील येईल, त्यापासून कुठलंही उत्पन्न मिळणार नाही आणि ते एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स असेल. यापूर्वी मागील असेसमेंट इयरमध्ये फक्त एक घर स्वनिवासासाठी वापरण्याची मुभा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेली होती, परंतु या असेसमेंट इयरपासून 2 घरं एखादा करदाता स्वतःच्या निवासासाठी वापरू शकतो आणि त्याचं ॲन्युअल व्हॅल्यू नील येऊ शकतं. यानंतर आपण पुढील भागाकडे वळूयात. तो आहे स्वनिवासाचे घर रिकामे असल्यास करदाता नोकरी किंवा इतर कारणाने दुसऱ्या शहरामध्ये राहत असेल. स्वनिवासाचंच घर आहे परंतु एखादा करदाता नोकरी पेशासाठी इतर शहरामध्ये राहत असेल,
व त्याचे हे घर मागील वर्षभरासाठी रिकामे असेल तर त्याचं मूल्य नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 समजलं जातं, त्यावर कुठलाही कर आकारला जाऊ शकत नाही. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, स्वतःच्या व्यवसाय किंवा पेशाकरिता घराचा उपयोग केल्यास त्याचे मूल्य 0 मानण्यात येईल. एखादा करदाता आपली स्वतःची इमारत स्वतःच्या व्यवसाय किंवा पेशासाठी यूज करतो, त्यावेळेस त्याचंसुद्धा नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 मानण्यात येतं, त्यावर कुठलाही कर आकारला जात नाही. त्यानंतर आहे अंशतः निवासासाठी व अंशतः भाड्याने दिलेले घर. काही वेळेस एखादा करदाता त्याचं मोठं घर असेल तर त्या घरापैकी काही पार्ट स्वतः राहण्यासाठी वापरतो आणि काही भाग भाड्यानं देतो. अशा वेळेस त्या भाड्यानं दिलेल्या घरापासून जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून संबोधलं जातं आणि त्यावर त्या संबंधित करदात्याला टॅक्स भरावा लागतो, कर भरावा लागतो. पुढील भाग अभ्यासूयात, ज्यामध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी जी प्राप्त होते त्यामधून काही कपाती प्राप्त होतात. अंडर सेक्शन 24 नुसार ह्या कपाती प्राप्त होतात, म्हणजे त्या हाऊस प्रॉपर्टीच्या इन्कममधून ह्या बाबी डिडक्ट केल्या जातात. त्यामध्ये पहिलं आहे स्टँडर्ड डिडक्शन. हे स्टँडर्ड डिडक्शन संबंधित घराच्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून दिलं जातं. ते आहे 30% ऑफ द नेट ॲन्युअल व्हॅल्यू. एवढी राशी त्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस केली जाते अंडर सेक्शन 24 नुसार. त्यानंतर अंडर सेक्शन 24 नुसारच आणखीन एक डिडक्शन मिळतं, इंटरेस्ट ऑन लोन. घर खरेदी करण्यासाठी, बांधकामासाठी, दुरुस्तीसाठी किंवा पुनर्बांधणीसाठी घेतलेल्या कर्जावरील प्रिव्हियस इयरमधील देय किंवा प्रत्यक्ष दिलेल्या व्याजाची राशी एका विशिष्ट प्रमाणामध्ये डिडक्ट केली जाते किंवा त्याची वजावट त्या संबंधित करदात्याला प्राप्त होते. परंतु कर्ज मिळविण्यासाठी तसेच गृह कर्जावरील व्याजाचे वेळेवर शोधन न केल्यास त्यावर आकारलेले अतिरिक्त व्याज किंवा दंड राशी कपात मान्य नाही. तसेच कर्ज मिळविण्यासाठी दिलेली कमिशनची राशी किंवा दलालीची राशी कपात मान्य नाही. तर आता व्याजाचं डिडक्शन कसं मिळतं हे बघू आपण. एखाद्या करदात्यानं ह्या संबंधित घराच्या बांधकामासाठी, खरेदीसाठी, दुरुस्तीसाठी लोन घेतलेलं असेल तर असं लोन 31/3/1999 पूर्वी घेतलेलं असेल तर मॅक्झिमम राशी त्या व्याजाची 30,000 रुपयापर्यंत डिडक्टिबल आहे, कपातीस मान्य आहे. तर 31 मार्च 1999 नंतर एखाद्या व्यक्तीनं याच कारणासाठी कर्ज घेतलेलं असेल तर यावरील व्याज मॅक्झिमम 2 लाखापर्यंत डिडक्टिबल आहे, कपातीस मान्य आहे. आणि मग त्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून ह्या राशी डिडक्ट झाल्यानंतर जी शिल्लक राशी असेल ती राशी टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल. त्यानंतर एक पुढील मुद्दा आहे अनरिअलाइज्ड रेंट. एखाद्या घरमालकाने भाडेकरूला घर भाड्याने दिल्यानंतर त्या व्यक्तीकडं काही थकीत भाडं राहू शकतं, त्याला अनरिअलाइज्ड रेंट म्हणतात, अप्राप्त भाटक किंवा भाडे म्हणतात. अशा वेळेस त्या संबंधित करदात्यानं, घराच्या मालकानं रूल 4 नुसार काही स्टेप्स उचलायला पाहिजेत. घर खाली करण्यासाठी त्या संबंधित भाडेकरूला नोटीस दिली पाहिजे, भाड्याच्या वसुलीसाठी तगादा लावला पाहिजे. याचे डॉक्युमेंट्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सादर केल्यानंतर त्या व्यक्तीला त्या
भाड्याची अनरिअलाइज्ड रेंटची कपात मिळते, म्हणजे संबंधित भाड्यामधून ही राशी लेस होते. आणि असं अप्राप्त भाडं जर गत वर्षामध्ये वसूल झाले तर त्या वर्षी त्या भाड्याला त्या संबंधित वर्षाचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी संबोधलं जातं आणि त्या संबंधित त्या अप्राप्त भाड्यामधून स्टँडर्ड डिडक्शन 30% मिळतं आणि हे उत्पन्न मग कर प्राप्त ठरतं. यावर त्या असेसीला कर भरावा लागतो. यानंतर पुढील मुद्दा आहे ग्रहसंपत्तीपासून हानी. काही वेळेस ग्रहसंपत्तीपासून हानी होते, नुकसान होतं. मग अशी झालेली हानी, एखाद्या घरापासून झालेली हानी दुसऱ्या ग्रहसंपत्तीच्या उत्पन्नातून भरून काढता येते, अशी तरतूद इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये आहे. आणि या अशा पद्धतीने त्या संबंधित असेसीचं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या चॅप्टर संदर्भामधील ज्या काही तरतुदी आहेत याचा अभ्यास या ठिकाणी आपण संपवलेला आहे. यानंतर आपण या चॅप्टरवर आधारित प्रॉब्लेम घेऊयात. त्यावेळेस पुन्हा आपली भेट होईल. थँक्स अ लॉट. सी यू अगेन.